अर्जुन लांडगे यांना सर्वोत्कृष्ट कायदेतज्ञ पुरस्कार आपण प्रदान करत आहोत मान्यवरांच्या हस्ते। सन्मानित करत आहोत ॲडव्होकेट राजन केसरीनाथ देसाई सर्वोत्कृष्ट कायदेतज्ञ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येत आहे मान्यवरांच्या हस्ते। तर भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। यानंतर मी आमंत्रित करत आहे ॲडव्होकेट तर आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मान्यवरांना धन्यवाद। यानंतर मी आमंत्रित करत आहे ॲडव्होकेट राजनीत सोनावणे समाजसेवक वकील आणि यानंतर महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार करण्यात येत आहे। करून सन्मानित करण्यात येत आहे। श्री विठ्ठल मोहन कांबळे सर्वोत्कृष्ट समाजसेवक 2026 शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबई आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 हे पर्व चालू आहे। पुरस्कारचे जे आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुकृत खांडेकर सर, माननीय डॉक्टर अनंत कळसे सर, माननीय श्री गणेश यादव सर यांच्या हस्ते आपण सन्मान प्रदान करत आहोत। अनुसरे सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी आणि मान्यवरांना धन्यवाद। यानंतर सोहळ्याचं हे सुंदरसं रूप इथे सादर होत आहे। माननीय डॉक्टर सुकृत खांडेकर सर, माननीय डॉक्टर अनंत कळसे सर, माननीय श्री गणेश यादव सर आणि माननीय ॲडव्होकेट सुनील शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। यानंतर मी आमंत्रित करत अनंत कळसे सर, माननीय श्री गणेश यादव सर, माननीय ॲडव्होकेट सुनील यादवराव शिर्के यांच्या उपस्थितीत मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत। सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार सौलक्ष्मी मनीष गुप्ता यांना इथं आपण सन्मानित केले। लक्ष्मीताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। सूत्रसंचालन केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या। मनातच ठेवण्या सांगतो सुखाला त्याच वर्णावर जेवण करण्याचा होता, विचारांचा होता। तुमचे विचार, तुमचं सामाजिक कार्य सर कुठे गेले?
कलाकार म्हणून एक मार्गदर्शक म्हणून आपण काय भावना व्यक्त करा? मला शेतकरी जनकल्याण देशात मुंबईचा सुनीलजी चांगलं काम करत आहेत. कुठला एक पुरस्कार आहे म्हणजे पाठीला शाबासकीची भावत असते, उत्साह मिळतो आणि अधिकाधिक ठिकाणी नुसता पुरस्कार नसून ते जबाबदारी असते आणि प्रत्येकाने त्या जबाबदारीची जाणीव घेऊन त्या पुरस्काराचा मान घेऊन पुढे जावं, प्रगती करावी. आणि माझ्या शुभेच्छा सगळ्यांच्या बरोबर आणि शिर्के जनकल्याण फाउंडेशन आहेतच की आणखी प्रतिष्ठानचं एवढं नाव करा की आज हा जो कार्यक्रम इथे चालला आहे नीता अंबनीचे प्रकरण आपण असाल जगन्नाथजी हेगडे जे असतील, सुब्रत खांडेकर जे असतील आणि आनंद कळसे जे असतील, हे प्रमुख मान्यवर या ठिकाणी पुरस्कार देताना लाभले आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी उपस्थित लाभलं. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कशा प्रकारचं भावी कार्य राहील आणि त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? त्यांनी आणखीन त्यांच्या कार्याचा स्कोप जो आहे तो वाढवावा. त्यांनी मला वाटतं की बेसिकली तुमचं काम कसं पोचेल आणि ही जबाबदारी तुमची आहे. मीडियाने जास्तीत जास्त की शिर्के जनकल्याण काय काम करते, मीडियाने पोचवलं तर आपणच इतर लोकांनाही मिळेल की काय काम केलं जाते आणि कशा प्रकारचं समाज सेवा करणाऱ्या लोकांना सुद्धा एक पुरस्कार मिळतो. ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे, कारण फार कमी समाजसेवा चांगलं काम करायचं मार्गदर्शन बाकी युवा आणि ही चांगली सुरू केली. फक्त आता याचा स्कोप आहे आणखी मोठा होत जाऊ. त्याच्या जबाबदारी शेतीसाठी तुम्ही आणखी उंच भरारी घ्या आणि खूप जास्ती मेहनत जास्ती करा. त्यामुळे सर काय सांगणार युद्ध तुम्ही मगाशी एक संदेश दिला की खरोखर आता एक वेळ आली की जेणेकरून बोलला तर आपण कुठेतरी पुढे जाऊ, तर त्यासाठी काय संदेश द्याल? युद्ध तर आता आपण काय संदेश देऊ शकत नाही. युद्धच आपल्याला संदेश आहे की प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला तरुण लढा द्या, लढा केलाच पाहिजे. तो आमच्या जनरेशनने केला नाही. मला अतिशय खेद होतं, पण आज मला असं मला मी म्हणजे मुलाला घेऊन जाऊ शकतो की आज माझी ती तयारी आहे की जर मुलाला फटके पडले तर 2 फटके मी काय मग मुलाला पाठी पुढे करतो. एक मित्र म्हणून आणि एक ॲडव्होकेट शिर्के म्हणून कसं पाहता आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांचं हे कार्य सर्वांना सोबत घेऊन ते चालत आहेत. काय त्यांच्या व्यक्तिमत्व लहानपणापासून त्याची खासियत होती. लहानपणी आम्ही खेळताना सुद्धा तो हारायचा पण आम्ही शिकतो. तर त्याची ती सवय की लोकांनी पुढे जावं, लोकांची प्रगती व्हावी आणि खूप मनमिळावू आहे आणि एन्करेजिंग आहे, खूप हेल्पिंग नेचर आहे. पण त्याच्यात एक वाबडेपणा आहे ना, तो अजूनही ह्या वयात त्यांनी जपून ठेवला. त्यांनी कसं जपून ठेवावं आणि कलाकार म्हणून आपण एक उपस्थितांना संदेश दिला की आपल्या मुलांना कलेनुसार वाव द्यावा. एकूणच युवांना कशा प्रकारचा आपण संदेश युवांना मी तेच बोलतो की त्यांना मेहनत आता करून ह्या क्षेत्रात त्यांना कुठल्याही क्षेत्रात जायचं खूप मेहनत करायला लागेल आणि बेसिक तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करताना कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ऐकणं. आजकाल काय ऐकत नाही. बेसिक पॉईंट हा प्रत्येकाला आमच्याकडे अभिनय शिकत असताना पण म्हणतात ऐका, समोरचं काय म्हणतो तो ऐका.
आज आता मी तुम्हाला असं म्हणताय की मी असं केलं कारण तुम्ही माझं ऐकताय तर आपोआपच ही एक रिॲक्शन येते आपोआप आणि ती तरुण मुलांनी तर आत्मसात केली पाहिजे ऐकलं पाहिजे आणि ऐकून पुढे जायला वगैरे कशी केली त्यांना सन्मान दिला त्यांचे आभार त्याचे या ठिकाणी आज या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ज्या समाजसेवक पर्यावरण या सर्वांना आज त्यांना पुरस्कार देऊन मानाचं स्थान मिळालं त्यांना आणि त्यांनी असेच प्रगती करावं त्यांना अशी भरभराटी शुभेच्छा आणि त्यांनी असेच प्रत्येकाने घेऊन एवढीच माझी शुभकामना कसा पुरस्कार समज केला तुमच्या प्रसंगी काय भावना छान प्रकारे तुम्ही नियोजन कार्यक्रम तळागाळातून आजकाल तुम्हाला माहिती आहे का असं पुरस्कार म्हटलं की सरांना सरांना प्रत्येक एरियात जाऊन प्रत्येकापर्यंत पोहोचले होतं आणि सगळ्यांना असे निवडक फुलं आज तुम्ही सगळी होते सादर आपल्याला ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये की अशी की ज्याने खरंच काम केलेले आहे समाजामध्ये त्यांचं कार्य लक्षात घेऊन प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कार्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये दिले सरांनी त्याच्यामध्ये समाजकार्य दिले शैक्षणिक दिले क्रीडा क्षेत्रात दिले बऱ्याच क्षेत्रामध्ये सरांनी सगळ्यांना असे पुरस्कार दिलेले आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की हा जो शिर्के आज जो 3रा वर्धापन आहे मला असं वाटतं ते 300 प्रोग्राम तुमचे वर्धापनाचे होते आणि आम्हाला इथे सन्मान मिळून यायचा आणि तुमचं असंच कार्यक्रम असेच सुरू राहू देत आणि आमच्या सदिच्छा आहेत पाठीमागे मी कळव्यातून आले आणि माझं नाव अमदा मसूदकर आहे आणि माझे 3 प्रायमरी स्कूल आहेत कळव्यात ब्रँचेस आहेत आणि एक स्कूल आहे ज्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात की मुलांना स्कूलमध्ये आजकाल काहीच मिळत नाही त्यांना बाहेर ॲक्टिव्हिटीज करावे लागतात तर माझ्या स्कूलचा मोठं असं आहे की त्याच्यामध्ये डान्स ड्रॉईंग कराटे अबॅकस सगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत की तो मुलगा तिथे येऊन सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज शिकतो तर त्याप्रमाणे माझं हे कार्य चालू आहे आणि सर मला भेटले आणि त्यांना आवडलं आणि त्यात एवढ्या हा माझ्या बिझी शेड्यूलमध्ये मी सोशल वर्क पण करते पण मी माझ्या खिशातूनच आजपर्यंत करते बरेच अनाथाश्रम वृद्धाश्रमांना मी भेटी दिल्या त्यांना बऱ्याच गरजू वस्तू मी पुरवलेल्या आहेत आणि हे माझं कार्य आहे आणि त्याबद्दल हा आज मला पुरस्कार होता की मी स्कूलमधल्या मुलांसाठी पण एवढंच करते की तुम्ही स्कूलमध्ये या सगळ्या वस्तू मी तुम्हाला देणार आहे त्याच्याप्रमाणे माझ्याकडे सगळे किट्स अवेलेबल आहेत म्हणजे मुलांना युनिफॉर्म बॅग्स आणि जे काही एज्युकेशनल जे मटेरियल लागतं ते माझ्या स्कूलमधून मी प्रोव्हाइड करते स्टुडंट्सना आणि हे माझं कार्य सरांना आवडलं आणि त्याबद्दल मला आदर्श शिक्षिका म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे थँक्यू धन्यवाद कल्याण डोळ्यावरती लाईट येते शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला एक या ठिकाणी सन्मान प्राप्त झाला आणि शिर्केजी यांच्या माध्यमातून एक अनेक व्यक्तिमत्वांचा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळाला काय भावना शिर्के जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रम झाला आणि अनेक दुर्दैवी व्यक्तींना एक नवोदित संदेश मिळाला आहे शिर्के साहेबांना मागच्या 12 वर्षांपासून बोलवतो माझं कंपनीचं नाव फिनिक्स असलं तरी खरं फिनिक्स हे आहे हे बघा इथे फिनिक्स खरं फिनिक्स जे आहे ते हे आहेत कारण यांच्या सहकार्यामुळे यांच्या मदतीमुळे मी पुढे गेलो यांनी मला लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं लॉ कॉलेजमधून मी LLB झालो ॲडव्होकेट झालो आज माझी शाळा आहे माझं मोठं उद्योग आहे पण त्याच्या मागे हे आहे कारण मी नेहमी सांगतो की मी फक्त डब्बा आहे पण इंजिन तुम्ही आहे शिर्के सर हे इंजिन आहे मी फक्त डब्बा आहे मनापासून बोलतो एकदम आणि शिर्के सरांचे एक गीत आहे जे मला नेहमी आठवतो पण मी त्यांच्या दोन तुम्हाला गीत होऊ द्या आयुष्याच्या जगण्याचा हा मार्ग मोकळा घेऊनच भरारी घे आता घेऊनच भरारी घे आता घेऊनच भरारी ही माझी टीम आहे हे गाण्यावरून आम्ही उत्साहित झालोय आणि आंबेडकर कॉलेज लॉ पासून ते आजपर्यंत 12 वर्ष त्याची साथ मी सोडली नाही आहे मी डबाच आहे तुम्ही इंजिनच राहणार आहे थँक्यू धन्यवाद